तुम्ही घेत जा. God will give and you keep taking. आणि ते घेत असताना मात्र तुम्हाला एक काम करायचंय, तुम्हाला नेहमी त्याचं स्तवन करायचं आहे. And while taking, you always have to keep praising Him. हालेलुया. आणि म्हणून स्तवन करायला, उपासना करायला कधी कंटाळा करू नका. So never be tired to praise and glorify God. आज फादर्स डे सगळीकडे सेलिब्रेट होत आहे. Today they are celebrating Father's Day everywhere. म्हणून मी काय तुम्हाला आज प्रीचिंग करणार नाही. So I won't be preaching today कारण मला ऐकायचं आहे. because I want to listen. या ठिकाणी काय थोडक्या गोष्टी आपण पाहणार आहोत. We'll look at a few things. 13वा अध्याय नीतिसूत्राचा आणि त्याचं पहिलं वचन. Proverbs 13:1 onwards. आम्ही फादर्स डे, मदर्स डे साजरा करतो, म्हणजे कशा पद्धतीने आम्हाला तो करायचा आहे. How should we actually celebrate Father's and Mother's Day? 2 मिनिटं घेतो ब्रदर मी. त्यामध्ये 13व्या अध्यायाच्या पहिल्या वर्षामध्ये काय लिहिलंय पहा. सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण धर्मनिंदक वाग्दंडाला मोजीत नाही. A wise son heeds his father's instruction, but a scoffer does not listen to the rebuke. आता या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, Bible says, सुज्ञ पुत्र a wise son, म्हणजे शहाणा मुलगा, a very wise son, सुज्ञ मुलगा. a wise son. शहाण्या मुलाचं वैशिष्ट्य जर का असेल If the characteristics of a wise son, तर if you count, तर बायबल सांगतं, Bible says, सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो. a wise son heeds to the teaching of his father. बापाचं काम आहे की मुलांना बोध करणं. The thing of a father is to instruct his child. म्हणून बापाला इन्स्ट्रक्शन, सूचना दिलेली आहे पवित्र शास्त्रामध्ये The instructions are given to a की father. प्रभूचं शिक्षण आणि बोध याच्याद्वारे आपल्या लेकराचा प्रतिपाळ करा. You have to teach and discipline your child according to the teaching of God. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की सुज्ञ पुत्राला सल्ला दिलेला आहे की बापाचे शिक्षण ऐक. So a wise son has been told to listen to the instruction of his father. आता सुज्ञ म्हटलं म्हणजे आम्ही पाहतो विश्वासणारा मुलगा, A wise meaning a believer child पवित्र आत्म्यानं भरलेला मुलगा, who is filled with the Holy Spirit, देवाचं भय ज्याच्यामध्ये आहे असा तो मुलगा. who has the fear of God in him. आणि मग त्याचं काम काय आहे. What is his work? फादर्स डे सेलिब्रेट करायचं आहे, If you're celebrating Father's Day, पितृदिन साजरा करायचा आहे, celebrating Father's Day, तर तो रोज करा. celebrate it every day. कसा करा. How should you do it? बाप काय बोलतो ते बारकाईने ऐका. Listen detailed instructions of your father. बाप काय शिक्षण देतो ते बारकाईने आत्मसात करा. Accept and follow the teachings of your dad. ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करा किंवा ते अनुकरणामध्ये आणा. Follow it in your routine life. आणि म्हणजे काय होणार आहे. What will happen? बापाचं शिक्षण हे नेहमी मुलाच्या भवितव्यासाठी किंवा त्याच्या प्रगतीसाठी किंवा त्याच्या उन्नतीसाठी कारणीभूत असतं. The discipline of father will always help in the growth of a child. बापा जगामध्ये तुमचं हित पाहणारे फक्त 2च लोक आहेत. There are only two people who look at the benefit of you. पहिला म्हणजे तुमचा देव, First is your God, आणि दुसरा म्हणजे तुमचे आई वडील, तुमचे पेरेंट. and second are your parents. त्यांना 2 मी म्हणत नाही, त्यांना 1 म्हणतो. I don't say two, but I say कारण one. बापला देव सुद्धा पती पत्नीला 1 म्हणत आहे. God calls husband and wife as one. म्हणून 2च लोक असे आहेत की जे तुमचं हित पाहतात. Only two people see to your good. तुम्ही खूप उच्च स्थानावर जावं अशी मनापासून इच्छा बाळगतात. They want you to go to high places. पहिला आमचा देव आहे, First is your God, आणि दुसरा तुमचे पालक आहे. and second are your parents. म्हणून जो मुलगा The child आपल्या देवाचा बोध ऐकतो, म्हणजे पवित्र शास्त्रातून दिलेला संदेश ऐकतो, listen to the instructions from the Bible आणि जो आपल्या आईची शिस्त सोडत नाही, and does not leave the discipline of his mom, आपल्या बापाचं शिक्षण सोडत नाही, doesn't leave the discipline of their dad, ते त्या तो जो मुलगा आहे किंवा ती जी मुलगी आहे, that son or daughter ती निश्चितच जगामध्ये उच्च स्थानावर जाते किंवा पोहोचते. प्रियानो, will definitely go to high places. आणि म्हणून मी पाहतो बापाचं शिक्षण ऐकणं हे सुज्ञ मुलाचं काम आहे. It is the job of a wise son to listen to the teaching of his dad. आणि मी प्रियानो पाहतो की त्याचं जे त्या मुलाचं ते वागणं जे आहे रोजचं शिक्षणाप्रमाणे चालणं, The behavior of the child म्हणजे तो रोज पितृदिन साजरा करतो. means he celebrates Father's Day every day. त्यानंतर मी पाहतो नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 19वा अध्याय आणि त्याचं 13 वचन Proverbs 19:30. काय लिहिले पहा. मूर्ख मुलगा, मूर्ख मुलगा. आता ते पहिल्यांदा काय वाचलं आपण, सुज्ञ मुलगा आहे, तो काय करतो, आपल्या बापाचं शिक्षण ऐकतो. आता इथं मूर्ख मुलाविषयी सांगितले. काय लिहिलंय, मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे. A foolish son is the ruin of his father. अरिष्ट म्हणजे संकट आहे.
Ruin means calamity. आणि तो मूर्ख जो मुलगा आहे This wise, foolish son बापाला अरिष्टाप्रमाणे आहे. is like a ruin for his father. अरिष्ट म्हणजे ज्याचा मुलगा जर वाईट असेल तर त्या बापाला त्याचं दुःख आम्ही आणि समजू शकत नाही इतकं भयंकर असतं प्रियानो. The calamity brought onto a father is very bad. म्हणून शहाण्या मुलाचं मूर्ख मुलाची इथे तुलना केलेली आहे. It's a comparison of a wise and a foolish son. सुज्ञ मुलाचा बाप आनंदी असतो The dad of a wise son is happy. आणि त्या मूर्ख मुलाचा बापाविषयी काय लिहिलंय तो आणि मुलगा त्याला अरिष्टाप्रमाणे आहे. The father of a foolish son is the ruin. म्हणून तुम्ही जे देवाच्या भयामध्ये वाढणारे मुलं आहात You are the children who grow in the fear of God. प्रियानो मला माहिती आहे की तुम्ही त्या देवाच्या भयामध्ये लहानपणापासून वचन ऐकता लहानपणापासून प्रभूच्या शिक्षणामध्ये आहात. You are in the teaching of God since your young age. तरी पण एकदा तरुणपणामध्ये आलात Since you are in your youth days now, एकदा शिंग फुटली you have your horns now. तर कधीतरी बोललं जातं They say it sometimes. राईट आता आम्हाला काही शिकवू नका आता आम्ही काही लहान राहिलेलो नाही. Don't teach me anything. I'm not small. हा आम्ही काही लहान नाही. We are not young anymore. अरे बा तू लहान नाही चांगला झाला असेल 20-25 वर्षाचा झाला असेल इंजिनियर झाला असेल डॉक्टर झाला असेल शहाणा मुलगा चांगली गोष्ट आहे. It's nice that you are grown up. You're 20-25 years old. It's nice. पण तू बापाच्या अनुभवाची बरोबरी करू शकत नाही. But you cannot compete the experience of your father. बापा जो जे आहे जगामध्ये जगण्याविषयीचे जे आणि मी पाहतो त्याजवळ तो साठा आहे तो तुझ्यापर्यंत आणि तिथपर्यंत जाणं तुला इतक्या लवकर शक्य नाही. You cannot reach the store that your dad has. म्हणून जे काही बाप देतोय ते घ्या प्रियानो. Take whatever your dad is giving you. मी तुम्हाला नेहमी सांगतो I always keep telling you, जग बदललं जाईल the world will change, युग बदललं जाईल the age will change, परिस्थिती बदलली जातील situation will नव्या change, नव्या विकासाच्या गोष्टी येतील there will be new technology, तंत्रज्ञान वाढत जाईल there will be new आणि मग technology. तुम्हाला वाटलं की अरे आम्ही सगळ्यात भारी लोक आहोत. We might think that we are the best. पण तंत्रज्ञान किती वाढू द्यात No matter how much technology increases, मनुष्याने किती विकास करू द्यात विज्ञानाच्या जोरावर no matter how much a man progresses, सगळं काही बदलेल प्रियानो. everything might पण change. मनुष्य जेव्हा त्याच्या बुद्धीनं सगळं काय करायचा प्रयत्न करतो But a man, when he tries to do anything by himself, तो नाशाकडे जातो. goes to perishment. न बदलणारी एक गोष्ट आहे This is a thing that didn't change. आणि ती जर तुम्ही आत्मसात केली And if you accept this, त्याप्रमाणे जर तुम्ही चालला if you follow तर it, तुम्ही प्रत्येक युगामध्ये फिट बसता. you will be fit in every generation. ते आहे देवाचं जिवंत वचन. It's the living word of God. हालेलुया. जरा वचनाविषयी देवाला टाळ्या वाजवून धन्यवाद द्या देवाला. हालेलुया. आता तंत्रज्ञानाचं योग फार पुढे चाललेलं आहे. Technology might be advancing. रोज नव्या नव्या गोष्टी येतात. You have new things every day. मग तुम्हाला पोरण वाटतं की अरे आता आपण आउटडेटेड होतोय की काय. You might think that you might have been पण outdated. घाबरू नका. Do not fear. तुम्ही जर वचनामध्ये आहात If you are in the word, तर तुम्ही आउटडेटेड कधी होणार नाही. you won't get outdated. कारण ज्याच्यामुळं हे सगळं टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे The one because of whom this technology is की advancing, देव मनुष्याला बुद्धी देतो God gives wisdom to a man, आणि एवढीशा त्या बुद्धीच्या जोरात तो एवढं काय करतो म्हणतो आम्हाला सगळं काय कळलं. and then he does everything and says that it's me who has done it. पण एक लक्षात ठेवा Remember one thing. ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये असता When you are in God, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये असता when you are in the Holy Spirit, टेक्नॉलॉजी किती वाढू द्या no matter how much it advances, टेक्नॉलॉजीचा मालक तुमच्या मध्ये आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक युगामध्ये फिट राहता. you have the master of technology and you'll be fit in every generation. लोक तुमच्या बरोबरचे तुमचे मित्र म्हणतात तुला कसं काय लगेच समजतं हे. Your friends will ask you, how do you understand it? तुम्ही म्हणू शकता की ज्याने हे सगळं निर्माण केले तो रोज माझ्यावर आहे. You can say that who has created it is with me every day. हालेलुया. एवढं काय तुम्ही जितकं त्याच्यामध्ये विश्वासामध्ये चालाल The more you walk in faith, पुढं तंत्रज्ञान कुठपर्यंत पोहोचत आहे त्याचे ज्ञान देव तुम्हाला आगाव देईल. विश्वास असेल तर टाळ्या वाजवा प्रभूला धन्यवाद द्या. आजपासून 25 वर्षानंतर काय होईल टेक्नॉलॉजीची अवस्था तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याला भाकीत करून सांगाल. you might tell your boss that what's going to happen in 25 years in technology. कारण देव आपल्या लोकांना पुढच्या सगळ्या गोष्टी सांगतो. Because God will tell his people everything. कारण देवाचे लोक कसे असतात द्रष्टे असतात. Because the people of God are those who see. हा द्रष्टे म्हणजे काय. What are seers? हा मागे मी शब्दाचा अर्थ मागे सांगितला. I told you the meaning. हा पुढचं पाहणारा. The one who sees the future. हा द्रष्टा म्हणजे
पुढचं पाहणारा. Seer is the one who sees the future. म्हणून कम्प्युटरमध्ये 25 वर्षानंतर काय होईल, कम्प्युटर इंजिनियर जर तुम्ही जर प्रभूच्या आत्म्यामध्ये जर चालत राहिलं तर तुम्हाला देव सांगेल की 25 वर्षानंतर काय होईल, सांग त्या शास्त्रज्ञाला. God will tell all the computer engineers what's going to happen in 25 years to tell all the कारण scientists. सगळ्यांना बुद्धी देणारा तो माझ्यामध्ये आहे. Because the one who gives wisdom is in me. हालेलुया, हालेलुया. म्हणून न बदलणारं देवाचं वचन आत्मसात करा. Accept the word of the God which doesn't change. आणि ते जो काही सांगतो ते वचन ते आम्हाला आत्मसात करून त्यामध्येच आम्हाला चालायचं आहे. And we have to walk in the word that doesn't change. युग येतील, युग जातील, Age will come and will go. देव आहे तसाच आहे. God will always आणि be. प्रत्येक युगामध्ये तुम्ही परफेक्ट बसणार आहात. And you fit perfect in every generation. बोल. देवाचे लोक कधी आउटडेटेड होत नाहीत. People of God never get outdated. तो म्हातारा झाला तरी आउटडेटेड होत नाही. Even if it's old, he's not outdated. हालेलुया. कारण तो वर्तमानात जगत असतो. Because he lives in the present age. आमेन. कालचा दिवस होऊन गेला, Yesterday's day is gone. जुनं ते होऊन गेलं. Yesterday's day is पहा, gone. सर्व काय नवीन आहे. See, everything is मग new. सगळं काय नवीन आहे. And everything is आम्ही new. वर्तमानात जगतोय We are in तर present. आम्ही आउटडेटेड कसं होऊ. How are we outdated? आजचा दिवस हा दिवस परमेश्वराने नेमलाय. This is the day Lord has given. यात आपण उल्हास व आनंद करू. Let's rejoice and be मग glad. आजच्या दिवसामध्ये जे काही नवीन आलं असेल Whatever is new in today, त्याचं ज्ञान देव तुम्हाला देणार आहे. God will tell you. हालेलुया. फक्त जे काय सांगितलं ते ऐका. Listen to whatever I've told you. सगळ्या सुज्ञ मुलांनो, All you wise children, आपल्या बापाचं शिक्षण ऐका. listen to the teaching of your dad. आईची शिस्त तोडू नका. Do not break the discipline of your mother. तुमचं यश तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. No one can take the success from you. हालेलुया. कारण ज्याच्यापासून ते आलंय तो जिवंत देव आहे. Because the one whom it comes from is the living God. आणि तो देव ज्यावेळेस देतो And when God gives, भरपुरीने देतो. gives abundantly. विजयामधून विजयामध्ये, Victory to victory, गौरवामधून गौरवामध्ये, and from glory to glory. सामर्थ्यामधून सामर्थ्यामध्ये From power to power, तुमची वाटचाल होणार आहे. you will keep walking. म्हणून कधी घाबरलेल्या अवस्थेमध्ये राहू नका. So do not fear. हल्लीची मुलं खूप घाबरलेली अवस्थेमध्ये असतात. प्रियानो, Children today are very fearful. आता नवीन मुलांमध्ये मी सूट होईल का नाही. Will I fit in the new generation? वय असतं 30. They might be पण 30. नवीन जी बॅच आलेली असते कम्प्युटर इंजिनिअरची, मग त्यांना नवीन माहिती असेल माझं काय होईल. There are new batch of children, they know new things, what would happen. घाबरू नका. Do not fear. आम्हाला भित्रेपणाचा आत्मा देवाना दिलेला नाही. God has not given us a spirit of fear, आम्हाला सुज्ञानाचा आत्मा दिला आहे. but a spirit of wisdom, आम्हाला ज्ञानाचा आत्मा दिलेला आहे. spirit of knowledge, आम्हाला समंजसपणाचा आत्मा दिलेला आहे. and spirit of आणि counsel. रोजच्या दिवसाला तुम्ही नवीन आहात. You are new every single day. रोजच्या दिवसाला तुम्ही सामर्थ्याचे लोक आहात. You are people of power every day. रोजच्या दिवसाला तुम्ही तेजस्वी लोक आहात. You are fresh and glorious people every day. हालेलुया. एकच करा, न बदलणार वचन आत्मसात करा. Accept the word that never changes. हालेलुया. बंधू शशिकांत याच पुढे येतील आणि देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील. टाळ्या वाजूयात. पूर्वाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. किती जण आनंदी आहेत? How many of you are happy? कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत Because we are in Lord Jesus Christ, आणि म्हणून आम्ही आनंदी आहोत. and that's why we are happy. आमच्या आनंदाचं कारण आमचा परमेश्वर आहे. Reason of our happiness is our God. हालेलुया. आणि म्हणून तर देवाचं वचन सांगतं हा दिवस परमेश्वराने नेमला आहे The word says that this is the day that the Lord has made. आणि त्यात आपण आनंद आणि उल्हास करू. Let's rejoice in it. आमच्या आनंदाला, आमच्या उल्हासाला आमचा परमेश्वर कारणीभूत आहे. The reason for our joy and happiness is our त्या Lord. परमेश्वरासाठी टाळ्यांचं अर्पण सादर करूयात. हालेलुया. आज जून महिन्यातला तिसरा रविवार This is the third Sunday of June. आणि जगातील अनेक देशांमध्ये In many countries of the world, जागतिक पितृत्व दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. celebrated as International Father's Day. आणि शास्त्रलेखामध्ये जर आम्ही बघितलं, If we see the scriptures, जवळजवळ 1100 वेळा पिता या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. around 1100 times it's mentioned as dad. यावरून From this, पिता, वडील, बाप, बाबा, डॅडी, पप्पा या शब्दाची जाणीव आम्हाला होते. we understand the word father, dad, papa. आणि म्हणून या दिवसाचं औचित्य साधत And the day today पित्यापिती ऋण व्यक्त करण्यासाठी is to celebrate Father's Day. मग ते निमित्तानं असो किंवा खरेपणानं असो, It might be a reason or might be natural. मानवी नात्याला आपण उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात. Let's try to enlighten the human relation. शिलो चर्चच्या वतीने
through Shiloh Church, सर्व प्रकारच्या मग ते जैविक असोत, जन्मदाते असोत, जनक असोत, to all the fathers. मग कदाचित ते आध्यात्मिक असोत, It may be spiritual, आमचे पालनकर्ते असोत, the mentors, आम्हाला घडवणारे असोत, or the one who formed us, आमची उभारणी करणारे असोत, who have raised us. अशा सर्व प्रकारच्या पित्यांना To all these fathers, पितृत्व दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. a very, very happy Father's Day. आज पुन्हा एक वार Today, once more, परमेश्वराचा निरोप्या म्हणून मी आपणासमोर उभा आहे. I've come as a messenger. याचं सर्व श्रेय आमच्या जिवंत देवाला असो. All glory to our Lord. वचनाकडे ओढूयात. मलाकीचं पुस्तक याचा पहिला अध्याय 6वं वचन सांगतं, मलाकी 1:6, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे. मलाकी 1:6. Malachi 1 and 6 we read, A son honors his father and a servant his master. If then I am the father, where is my honor? And if I am a master, where is my reverence? Says the Lord of hosts. मला वाटतं हे आठवड्याचं अभिवचन असावं. This can be the verse of the week. निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय 12वं वचन सांगतं, Proverbs 20:12. आपला बापू आई यांचा मान राख, Rever your mother and father. म्हणजे जो देश परमेश्वराला तुला देत आहे The land that your God is giving you, त्यात तू चिरकाल राहशील. you shall live forever. ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. This is the first commandment. पुढे नीतिस्तोत्र 23-22 मध्ये देवाचं वचन सांगतं, Further in 23:24 it says, तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, Listen to the father who has raised you, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको. and don't despise your mother when she's old. ही सर्व वचनं पुत्र आणि पित्यासाठी काय करावं त्या संदर्भात सांगितलेली आहेत. All these verses are for father and son. ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही राहत आहोत The culture that we live in, आणि बायबलमध्येही and even in the Bible, आई वडिलांच्या आदराला, the honor of father त्यांच्या आज्ञापालनाला, and obeying their commandments त्यांच्या त्यागाच्या सन्मानाला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. has been given an important place. आई वडील हे आमच्यासाठी ईश्वर तुल्य आहेत. Mother and father are God-like for us. आणि मला वाटतं And I think यातूनच मातृ पितृ देवभव या श्लोकाची कदाचित निर्मिती झाली असावी. from this itself the shlok has been made, mother and father God-like. मातृ पितृ देव भव Mother and father God-like. म्हणजे आई वडील देवा समान आहेत. They are like God. हालेलुया. नीतिसूत्र 23-25 मध्ये सांगितलंय, Proverbs 23:25. तुझी माता पिता रे आनंदी असोत, Give your father and mother joy. तुझी जन्मदात्री हर्ष पावो. May who has given you birth be happy. तुझी माता पिता रे आनंद असोत, Your father and mother be happy. तुझी जन्मदात्री हर्ष पावो. Who gave you birth be joyful. आणि म्हणूनच आपल्या महायाजकीय प्रार्थनेमध्ये येशू आपल्या पित्याला उद्देशून म्हणत आहे, While praying to Father, Jesus is saying, जे काम तू मला दिलं आहे The work that you've given me, ते काम समाप्त करून मी पृथ्वीवर तुझं गौरव केलं आहे. I have completed it and glorified you on earth. योहान 17:4 मध्ये हे वचन सांगतं, John 17:4 it says, जे काम तू मला करावयास दिलं ते काम समाप्त करून मी पृथ्वीवर तुझं गौरव केलं आहे. I have completed the work you've given me and brought glory to you on the earth. येशू ख्रिस्ताने आपल्या शिकवणीतून, चमत्कारातून Jesus Christ, through his teaching and miracles, आणि संपूर्ण जीवनशैलीतून and through all his life, पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं, has given priority to God. त्याची इच्छा पूर्ण केली He's understood the will of God आणि पित्याचंच गौरव केलं. and has glorified the Father. प्रेज द लॉर्ड. पुत्र आणि पित्यासाठी काय करावं ते आम्ही बघत आहोत. We are looking at what a son should do for his father. आणि मत्ते शुभवर्तमानामध्ये 21व्या अध्यायाकडे जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी 2 पुत्रांचा दृष्टांत सांगितलेला आहे. If we go to Matthew 21, we see a parable of 2 sons. वडील दोन्ही मुलांकडे जातात. Father goes to both his sons दोन्ही मुलाला सांगतात द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. and he tells both his son to go out in the vineyard and work. पहिल्या मुलाला सांगतात तू नकार देतो. The first one rejects. दुसऱ्या मुलाकडे जातो. दुसरा मुलगा म्हणतो मी जातो. The second son says, I will go. पण तो काही जात नाही. But he doesn't. पण पहिल्या मुलाला पश्चाताप होऊन तो परत द्राक्षमळ्यात जातो आणि बापाची इच्छा पूर्ण करतो. But the first son repents and goes back and completes the will of his father. असे आज या ठिकाणी किती आहेत बापाने आज्ञा सांगितली, बापाने काम सांगितलंय पण ते पूर्ण केलं नाही.
How many of you today have been told the work and haven't been done it yet? वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त तुमचा आणि माझा कित्ता आहे. The Christ on the cross is an example for you and me. तो पित्याला उद्देशून म्हणू शकला, जे काम तुम्हाला दिलं होतं ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. He could say that I've completed the work that you've given me and glorified you on earth. दिवसाच्या समाप्तीला ज्यावेळेस तुम्ही बिछाण्यावर जाता, गेल्यानंतर हा शब्द स्वतःला विचारून बघा की मी माझ्या पित्याचं काम पूर्ण करत आहे किंवा नाही. When you go to your bed at the end of the day, ask yourself this question: if you've completed the work of your God. येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनशैलीतून पित्याचंच गौरव केलेला आहे. Through his life, Jesus Christ has glorified his तो Father. तुमचा आणि माझा कित्ता आहे. He is an example for you and आणि me. आज थोडक्यात शास्त्रलेखातील वडिलांच्या काही उदाहरणावरून Let's see at a few examples of fathers. पित्याची कर्तव्ये, Let's see what the responsibilities are, जबाबदारी, the responsibilities, त्यांची गुणवैशिष्ट्ये, their qualities, पिता असण्याचा अर्थ काय आहे, the meaning of actually being a father, त्यांच्या कृती आणि त्यांच्या चुकांमधून काही शिकण्याचा आपण प्रयत्न करूयात. and let's try to learn something from their mistakes. त्यावरती आपण मनन आणि चिंतन करूयात. Let's meditate on those words. त्यातला पहिला पिता आहे प्रार्थना करणारा पिता. The first is the dad who prays. कोण डोळ्यासमोर येतो सांगू शकाल का? पहिले इतिहासाचं पुस्तक वचन वाचूयात. पहिले इतिहास 29:19. माझा पुत्र शल्मोन, यास असे सात्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाहून हे सर्व काही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे. पहिले इतिहास 29:19. First Chronicles 29 and 19. Give my son Solomon the wholehearted desire to obey all your commands, laws, and decrees, and to do everything necessary to build this temple for which I have made these preparations. या ठिकाणी दावीद आपल्या मुलासाठी शल्मोनासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. David here is praying for his son Solomon. किती जणांनी आपलं स्वतःचं बायबल बरोबर आणलेलं आहे? How many of you brought your Bibles with you? मला दाखवाल का प्लीज? Can you show it, please? जे बायबल घेण्याच्या मनस्थितीत नाही किंवा त्यांची आर्थिक स्थिती बायबल घेण्यासाठी नाहीये, त्यांनी मला येऊन भेटा, मी तुम्हाला बायबल देईल. Whoever are not in a condition to buy a Bible, come and meet me, I will give you one. ख्रिस्त येशूमध्ये मी विनंती करतो, जेव्हा केव्हा सभेला याल, मंदिरात याल, आपलं स्वतःचं बायबल स्वतःबरोबर ठेवा. In the name of Lord Jesus Christ, I plead, please bring your Bible to church. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी दावीद आपल्या मुलासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. Here David is praying for his son. तो प्रार्थना करणारा पिता आहे. He is a father who prays. आणि दावीद या शब्दाचा अर्थ आहे प्रिय किंवा प्रमुख. The meaning of the name David is beloved or prior, जो देवाच्या मनासारखा आहे. who is like the mind and heart of God. आपल्या मुलासाठी शल्मोनासाठी तो प्रार्थना करत आहे. He was praying for his son Solomon. दावीद त्याचा वारसा शिकवणी, David, his teaching, शल्मोनाला देऊन नीतिमत्तेने कसं राज्य करावं ते शिकवत आहे. he is trying to teach his son how to rule with righteousness. ते मार्गदर्शन करून त्याला तो सक्षम करत आहे. He is trying to make him strong in these capability. आणि वचन आम्हाला या नीतिसूत्रे 20:7 मध्ये सांगतं, And in Proverbs 20:7 it says, जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो the righteous man who walks with righteousness, त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. the children are blessed. आत्ताच आम्ही ऐकलं सुज्ञ पुत्र आणि मूर्ख पुत्र. We saw about a wise and a foolish son. आज मंदिरातून बाहेर जाण्यापूर्वी मला ते जाणून घ्यायचं आहे, मी सुज्ञ पुत्र आहे की, आणि माझी इच्छा आपण सर्वजण सुज्ञ आहोत. I want to know if I am a wise or a foolish son before leaving the temple. जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. The righteous person who walks righteously, his son and children are blessed. आणि या वचनाचीच प्रेरणा घेऊन की काय, By the inspiration of this word, अब्राहम लिंकन यांनी Abraham Lincoln, आपल्या मुलाच्या मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिलेलं आहे. he had written a letter to the principal of his son. आणि त्या पत्रात ते असं लिहितात, In the letter he writes so, मुलाला केवळ पुस्तकी ज्ञान न देता don't just give knowledge of the book, उत्तम चारित्र्यवान but a good character आणि एक संवेदनशील नागरिक घडवा.
and make him a good citizen. अशी ते विनंती करतात. This is what he pleads. आणि माझी तुम्हाला परत विनंती असेल, I again plead to you, अब्राहम लिंकनचं हे पत्र कुणाला मिळालं तर घरात अवश्य मोठ्या आवाजात वाचा ते. if you get the chance, read this letter of Abraham Lincoln. अब्राहम लिंकननी आपल्या त्या मुख्याध्यापकांना मुलाला घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे, हे आम्हाला दिसतं. He has given the responsibility to the principal to raise the child. आज आम्ही आमच्या मुलांना घडवत आहोत की बिघडवत आहोत हे आमच्या हातामध्ये आहे. It's in our hands if we are raising or spoiling our children. दुसरं उदाहरण आम्ही बघूयात योबाच्या संदर्भामध्ये. The second example is of Job. पहिला अध्याय 4 आणि 5 वचन. First chapter 4 and 5. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणी पंक्तीस बोलावीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतके बलींचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मार्गाने देवाचा अवहेर केला असेल. Job's sons would take turns preparing feast in their homes and would also invite their 3 sisters to celebrate with them. When these celebrations ended, sometimes after several days, Job would purify his children. He would get up early in the morning and offer a burnt offering for each of them. असा योबाचा नित्यक्रम असे. This was the routine of Job. असा योबाचा नित्यक्रम असे. This was his routine. योब हा एक जबाबदार Job was responsible आणि जागरूक पिता होता. and a vigilant and a responsible father. त्याच्या जीवनात होणाऱ्या परीक्षांना सामोरे जाण्या अगोदर Before going through the tests in his life, त्याच्या या जीवनशैलीची या कृतीतून आम्हाला दिसून येतं through this action in his life, we see त्याचं आपल्या मुलांवर किती प्रेम होतं. how much he loved his children. किती जण आपल्या लेकरावरती खरोखर प्रेम करतात. How many of you actually love your children? जर तुमची कृती या योबाच्या जीवनशैलीसारखी नाही तर आम्ही आमच्या लेकरावरती मुळीच प्रेम करत नाहीयेत. If your routine is not like Job, you indeed don't love your children. तो त्या ठिकाणी बघा, त्याची कृती बघा किती चांगली कृती आहे. Look at how beautiful his action is. तो म्हणत आहे, कदाचित आपल्या मुलांनी नकळत देवाच्या विरोधात जाऊन पाप केलं असेल. Might be my children would have done something against God. आणि या विचाराने तो त्याच्या मुलांसाठी देवाकडे सतत प्रायश्चित्त आणि मध्यस्थी करत आहे. That's why Job used to keep meditating for his children to God. ऐश्वर्य आणि आनंदाच्या क्षणी आम्ही सहज पापात पडू शकतो. In times of happiness and prosperity, we might fall into sin. या विचाराने Through this thought, कुटुंबाच्या आत्मिक शुद्धीसाठी तो नेहमी प्रयत्नशील आहे. he was always striving for purity of his family. अगोदर आम्ही पुत्राविषयी बघितलं, आता पित्याविषयी माझं स्वतःचं काय कर्तव्य आहे ते आम्ही बघत आहोत. We saw about father and now we are seeing what your responsibility is toward a father. आणि या सर्व गोष्टींच्या द्वारे Through all this, योब आपल्या कुटुंबाच्या भौतिक प्रार्थनेचं कुंपण घालत असे. Job used to pray and keep a boundary of prayer for his family. आणि या प्रार्थनेच्या कुटुंबाला कोणी काही करू शकत नाही. And no one can ever do anything to a family that prays. कोणी ते तोडू शकत नाही किंवा ते ओलांडू शकत नाही. No one can break or cross it. केवळ या प्रार्थनेच्या कुटुंबामुळे सैतानाला योबाकडे जाता येत नव्हतं. Only because this was a praying family, Satan couldn't go to them. आज पितृत्व दिन आम्ही साजरा करत असताना हे प्रार्थनेचं कुटुंब आम्ही आमच्या घराच्या भोवती घालणं गरजेचं आहे. Today, while we celebrate Father's Day, we need to have this boundary of prayer over a family. पहिला दावीद व्यक्ती बघितला, First we saw David, योब बघितला, and then Job. तिसरा व्यक्ती आहे नव्या करामध्ये मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 22 आणि 23 वचन वाचूयात. त्या ठिकाणी याईर नावाचा एक अधिकारी आहे. हा व्यक्ती प्रतिष्ठित आहे, मोठा अधिकारी आहे. 5:22. Mark 5:22. There was this person named Jairus. 23 वचन. Then a leader of the local synagogue, whose name was Jairus, arrived. When he saw Jesus, he fell at his feet, pleading fervently with him, "My little daughter is dying." He said, "Please come and lay your hands on her, heal her so she can live." हा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, This was a famous person. मोठा अधिकारी आहे, He was of high authority. त्याच्याकडे सत्ता आहे, अधिकार आहे. He had authority. पण येशूकडे येताना
But while he came to Jesus, ज्या प्रकारे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 24 वडील आपले मुकुट बाजूला ठेवतात, like how in Revelation the leaders keep their crown aside, त्या प्रकारे हा अधिकारी येशूकडे येताना आपलं पद, अधिकार, सत्ता विसरलेला आहे. likely this person, when he came to Jesus, he kept all his authority aside. जो सर्वोच्च सिंहासनावर विराजमान आहे, The one who sits on the highest place, त्या समोर तो नतमस्तक झालेला आहे. he fell at his feet. येशूला आपल्या जीवनाचा अधिकारी बनवत, He made Jesus the author of his life, त्याच्या चरणी गरजवंत बापाच्या अंतःकरणाने आलेला आहे. and he pleaded like a father who wanted something. आणि तो येशूला विनंती करत आहे. He was pleading to Jesus. काय विनंती आहे? तिने जगावे म्हणून आपण तिच्यावर हात ठेवा. Please come and lay your hand on her so she can live. मूल वाचावं असं वाटतंय, He wanted his child to be alive. त्यांना दीर्घायुष्य लाभावं, If you want your children to have a long life, ते आनंदित राहावेत, for them to be happy, त्यांनी उच्च स्थानी असावं, for them to go to high places, या कुटील विपरीत अविश्वसनीय पिढीमध्ये in this evil generation, त्या दुष्टाचा त्यांना संपर्क होणे असं वाटतंय. the evil that should not come close to them, परात्पराची पाखर त्यांच्यावरती असावे, for the feather and the shadow of the Almighty to be upon येशूचा them, हात त्यांच्यावरती असावा, the hand of Jesus to be on them, येशूचा स्पर्श त्यांना हवा असं वाटतंय. for them to have the touch of Jesus. तर मग या बापाने ज्या प्रकारे कृती केली, The thing that this father did, येशू समोर गुडघे टेकले as he went in front of Jesus आणि फार विनवणी केलेली आहे, and he pleaded, त्याप्रमाणे आम्ही गुडघे टेकून विनवणी करणं गरजेचं आहे. we also have to go on our feet and bow down and plead. जे करत आहे त्याबद्दल देवाची स्तुती असो, Who are doing it, praise be to God. पण जे करत नाही त्यांच्यासाठी आज हा कदाचित इशारा आहे. But those who are not doing it, it's a sign for them. जर मला वाटतं की माझ्या मुलांचं भलं व्हावं, If I want the good of my children, येशूच्या चरणाजवळ येऊन गुडघे टेकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. there is no other option other than bowing down at the feet of आमच्या Jesus. समस्येचं उत्तर फक्त येशूकडेच आहे. The solution to our problem only is Jesus. या सुज्ञ बापाने This wise father आपली समस्या येशूला सांगितले. told his problem to Jesus. हातबल झालेल्या पित्याने येशूला पुढारपण दिलं He had nothing, but he gave priority to Jesus. आणि परिस्थिती बदलली. His situation changed. येशूचा शब्द ऐकला, येशूची वाणी ऐकली, He heard the voice of Jesus. त्याप्रमाणे कृती केली. He acted accordingly. मेलेली मुलगी जिवंत झाली. A dead daughter was become alive. मेलेली मुलगी जिवंत झाली. A dead daughter had become alive. आलेल्या कठीण परिस्थितीला कशा प्रकारे मात करता येते, How can you face a terrible situation? ते या याही नावाच्या व्यक्तीच्या उदाहरणाच्या द्वारे देव आम्हाला सांगत आहे. You can learn through the life of Jairus. मला वाटतं आपल्यापैकी सगळे कोणी परिपूर्ण पिता नाही आहेत, Here, I think no one is a perfect dad, पण आपण सर्वजण प्रगती पथावर आहोत. but we are all progressing. पालक म्हणून सर्व काही व्यवस्थित केलं असलं तरी Even if you've done everything as a father, एखादा उधळपट्टी करणारा, there might be a son who's not good, बंड करणारा मुलगा त्या ठिकाणी निपुजू शकतो, or there can be a son who is mischievous, किंवा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. or you cannot deny the fact that one can be created. पण त्यासाठी लेकरांनी देवाचे अनुसरण करावे म्हणून For children to act according to God, त्यांच्यासाठी सातत्याने प्रार्थना करणं गरजेचं आहे. pray steadfastly for them to God, कशाची काळजी न करता not worrying about anything. सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व आभार प्रदर्शनासह आम्ही आमची मागणी देवाला कळवणं गरजेचं आहे. We have to present our prayers with thanksgiving to God. पहिला पिता मी बघितला, प्रार्थना करणारा पिता. The first father was the one who prayed. देव सर्व पित्यांना आज आव्हान करत आहे. I am telling every father today, दाविदाप्रमाणे, योबाप्रमाणे, याही नावाच्या त्या व्यक्तीप्रमाणे आम्ही गुडघ्यावर जाऊन आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. we have to pray like David, like Job, and like Jairus to God on our feet. दुसरा पिता आहे मार्गदर्शन किंवा नेतृत्व करणारा पिता. The next father is the one who guided and who led. पितृत्व म्हणजे नेतृत्व. Being a father means leading. परमेश्वरांना, वडिलांना त्यांच्या आध्यात्मिक कुटुंबामध्ये A father in his spiritual life नेतृत्व प्रदान करण्याची जबाबदारी सोपवली आहे. has been given the responsibility to lead. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय 6 ते 7 वचनं. Deuteronomy 6. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठशीव आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निसता, उठता त्याविषयी बोलत जा.
Deuteronomy 6, 6 and 7. And you must commit yourselves wholeheartedly to these commands that I am giving you today. Repeat them again and again to your children. Talk about them when you're at home and when you're on the road and when you're going to bed and when you're getting up. त्या तुझ्या हृदयात बिंबीव. Let it be in your hearts. अगोदर स्वतःच्या हृदयात बिंबवण्यासाठी सांगितलेलं आहे. First, you have to put it in your hearts. म्हणजे आमच्या अंतःकरणात, विचारात, In our hearts and in our thoughts. कृतीत अत्यंत खोलवर रुजणं गरजेचं आहे. In our acts, we must be able to imbibe it. एक पिता या नात्याने As a father, बालपणापासूनच आम्हाला त्याला पवित्र शास्त्राची माहिती करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. we have to make our children known of the Holy Scripture from their very young age. त्यांना तारणासाठी, उद्धारासाठी तयार करणं ही आमची जबाबदारी आहे. We have to prepare them for salvation. वधस्तंभ आमचं भूषण आहे. We have to teach them about the cross. वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवणं हे आमचं कर्तव्य आहे. We have to preach the gospel about the Jesus on the cross. ते आम्ही आमच्या मुलांच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे. We have to put it on the hearts of our children. सारखं त्याच्यावरती आम्ही वारंवार त्यांना या गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. We have to make them known about this thing every time. वारंवार आम्ही त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. We have to talk about it every time. मुलं नेहमी शिकत असतात. Children are always learning. आम्ही त्यांना ते नेहमी शिकवावं. We have to teach this to them आणि every आमच्या time. दैनंदिन आचरणात ते असावं. And it must be in our daily routine. असा एक पिता आहे. There's one father. त्याचं नाव अब्राहम आहे. His name is Abraham. त्याचा अर्थ जर बघितला, If you look at the meaning of the name, बहुतांचा किंवा यहुदी राष्ट्राचा पिता, he is the father of the Jewish. राष्ट्र समूहाचा जनक. He is the leader of the Jews. वचन वाचूयात. उत्पत्तीचं पुस्तक 18 अध्याय 19 वचन. Genesis 18:19. मी त्याच्याशी परिचय केला आहे, तो अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास परमेश्वराच्या मार्गाला लावून न्यायनीतीने आचरण करावयाची आज्ञा द्यावी आणि परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्यास प्राप्त करून द्यावे. I have signaled him out so that he will direct his sons and their families to keep the way of the Lord by doing what is right and just. Then I will do for Abraham all that I have promised. त्याने आपल्या लेकरास Him to his children व आपल्या पश्चात and his family. आपल्या घराण्यास परमेश्वराच्या मार्गाला लावून न्यायनीतीने आचरण करावयाची आज्ञा द्यावी. If commanded to keep all the family and the children to do good what is in the way of the Lord. मार्गदर्शन किंवा नेतृत्व करणारा पिता. He is the father who guides or leads. अब्राहामासमोर अनेक आव्हानं आहेत. There are a lot of warnings with Abraham. अनिश्चित अशी परिस्थिती त्याच्या समोर आहे. He had unfavorable पण situations. त्याही परिस्थितीमध्ये अब्राहामाने देवाची आज्ञा पाळलेली आहे. Even in those times, he obeyed God. आपल्या मुलाला इसाकाला बलिदान देण्याची त्याची ती तयारी He was ready to sacrifice Isaac. त्याचा देवावरील विश्वास दर्शवत आहे. Shows the faith that he had on God. आणि अब्राहामाने आपल्या कृतीतून And through his act, आपल्या मुलाला संस्कार, सचोटी आणि जीवनाचे धडे दिलेले आहेत. Abraham has given all the good things to his child. त्यामुळे तो इसाकासाठी एक आदर्श पिता आणि मार्गदर्शक पिता ठरलेला आहे. He has proved himself as the ideal father for Isaac. अब्राहाम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ती उदाहरण आहे. He is the perfect example for you and me. नीतिसूत्रे 22:6. Proverbs 20:6. 22:6. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. Direct your children onto the right path, and when they're older, they will not leave it. योग्य मार्गावर चालण्यासाठी For them to walk on the right path, योग्य वयात योग्य शिस्त लावणं गरजेचं आहे. for them to have the right teaching, वाढीनुसार शिक्षण देणे हे पालकांचं मुख्य कर्तव्य आहे. it is the main responsibility of the parents to give the right teaching. जे आम्ही शिकतो, जे आम्ही शिकवतो, Whatever we are teaching, ते आम्ही प्रत्यक्ष जगणं गरजेचं आहे. we have to live it first. आमची कृती शब्दापेक्षा जास्त बोलते. Our acts speak louder than words. आम्हाला वाटतं की मुलाने अशा प्रकारे वागावं, We think our son must live this way. तर आम्ही अगोदर त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. We must first live like that. निराश झाल्यावर आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. When we are sad, we need to pray like that. आनंदी असताना देवाची आराधना करणं गरजेचं आहे. स्तुती स्तवन करणं गरजेचं आहे. We have to pray and worship God when we are happy. मग ज्यावेळेस ताण तणाव येईल, परीक्षेचे प्रसंग येतील, आमच्या त्या कृतीच्या द्वारे लेकरं आपोआप शिकणार आहेत. And when there will be times of troubles and tests, our children will look at us and learn. जीवनातलं कोणतंही कार्य असू देत, No matter what you're doing in life, स्वर्गात आणि पृथ्वीवर अधिकार असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे
The Jesus who has authority in heaven and on earth, आमच्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा जो येशू आहे, the Jesus who is the author and finisher of our faith, त्याच्याकडे आमचं लक्ष लागणं गरजेचं आहे. we have to pay attention to him. आणि ज्यावेळेस आमची ही कृती पाहतील, When people will see our act, त्यावेळेस त्यांना देखील समजेल की या प्रसंगामध्ये काय काय करणं आम्ही गरजेचं आहे. they will understand in such situations what we must do. ज्यावेळेस त्याप्रमाणे हे कृती करतील, When they will do such acts, त्यामुळे आमची मुलं परमेश्वरापासूनचं शिक्षण प्राप्त करतील. our children will receive the teaching from God. त्यांना मोठी शांती प्राप्त होईल. They will receive great peace. तिसरा पिता आहे. Third father, पहिला पिता बघितला प्रार्थना करणारा पिता, दुसरा आहे मार्गदर्शन नेतृत्व करणारा पिता, तिसरा पिता शिस्त लावणारा पिता. first was the father who prayed, second was the one who leaded and guided, and third was the one who disciplined. प्रेज द लॉर्ड. आम्ही बघितलं मार्गदर्शन किंवा नेतृत्व करणारा पिता. We saw the father who was guiding and leading. एक संत वाणी आहे, There is a saying, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. the saying is, the way you look, you walk. प्रेज द लॉर्ड. ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे आमची कृती असणं गरजेचं आहे. The way you speak, you should act accordingly. वचन वाचूया. तिसरा पिता शिस्त लावणारा पिता, नीतिसूत्रे 13:4. Proverbs 13 and 4. जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याचवर प्रीती करणारा होय. हो. नाहीये? कदाचित माझा रेफरन्स चुकला असेल. जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याचवर प्रीती करणारा होय. The one who loves his children is not right, but the one who stricts and disciplines them is the right father. पितृत्व हा चारित्र्य घडवणारा प्रवास आहे. The journey of being a father is the one that creates character. पितृत्व हा चरित्र घडवणारा प्रवास आहे. The journey of fatherhood is the journey that creates character. आणि शिस्त हा शब्द अगदी लहानपणापासून आमच्या ऐकण्यात आहे. We have been hearing the word discipline from a very young age. आणि कित्येक वेळा ती लागली नाही म्हणून, A lot of times because we don't have it, कित्येक वेळा ती शिस्त लागली नाही म्हणून because we don't have the discipline, पाठीत धापणे देखील खाल्ल्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना असेल. we might also have received some beating. आहे का? Do we? प्रेज द लॉर्ड. योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय पहिली 2 वचनं. योहान 15:2, 1 आणि 2. मी खरा द्राक्षवेल आहे I am आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. John 15, 1 and 2. I am the true grapevine, and my Father is the gardener. He cuts off every branch of me that doesn't produce fruit, and he prunes the branches that do bear fruit, so they will produce even more. शिस्त हा शब्द केवळ शिक्षेच्या संदर्भात नसून Discipline is not just only about teaching or punishment, तर मार्गदर्शन, but guidance, शिक्षण, teaching, सुधारणूक and correction. या संदर्भात वापरला गेला आहे. It's used in related to these words. शिस्त लावण्याची तुलना बागकामाशी निगडीत आहे. The act of discipline is related to construction. माळी जमिनीची मशागत करतो, A gardener prepares the land. जमिनीत बी पेरतो, He sows the seed. बी अंकुरित होतं, It grows. त्या रोपाला तो रुजवतो, खत पाणी घालतो. He puts all that is required in it to grow. त्याची योग्य रीतीने वाढ व्हावी, So for it to grow, त्याला उत्तम दर्जाची फळं लागावी म्हणून for it to have the right fruits, त्याची तो छाटणी करतो. he tries to separate them. त्याची तो छाटणी करतो. He sorts them. मग कुठे त्या उत्तम दर्जाची आम्हाला फळं प्राप्त होतात. And that's when you get the best and the perfect fruits. आम्ही बघत आहोत शिस्त लावणारा पिता. The father who disciplines. आम्ही आमच्या घरामध्ये शिस्त लावणं गरजेचं आहे. We have to discipline in our own family and our house. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 4थं वचन सांगतं, बापांनो तुम्ही आपल्या मुलास चिडवू नका. Ephesians 6:4 it says, fathers, do not provoke your children to anger. चिडवाल तर ती खिन्न होतील. If you do so, they will be sad. प्रभूचं शिक्षण व बोध यांच्याद्वारे प्रतिपाल करण्याविषयी पौल त्या ठिकाणी आपल्या पित्यांना तो सांगत आहे. Paul is teaching the fathers there to teach and direct their children. आणि चांगल्या नीतिमत्वासाठी न्याय्य शिक्षा फार महत्त्वाची आहे. For a good character and righteousness, this teaching is very important. कदाचित शिस्त लावताना लेकरांचा राग अनावर होईल.
Maybe while disciplining them, you might not be able to take the किंवा ते temper, निराश होतील असं आम्ही वागता कामा नये. or they might be sad. शिस्त ही प्रेमाची कृती आहे. Discipline is an act of love. मग जेव्हा केव्हा लेकरे चुकतात Whenever your children go wrong, त्यांची प्रेमाने सुधारणूक होणं गरजेचं आहे. they need to be corrected with love. प्रार्थनेने संयमाने ती असावी. It should be through love, through prayer. त्यासाठी सातत्यपूर्व मार्गदर्शन फार गरजेचं आहे. You have to lead them with steady and steadfastness. शिस्त लावणारा पिता. A father who disciplines. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एली विषयी आपण बघूया. एली जो याजक आहे, Let's look at Eli, the priest. कमकुवत आणि दुर्बल पित्याचं दर्शक जर म्हणाल तर एली या पित्याकडे आपल्याला बघता येईल. We can look at Eli for the example of a very weak father. वचन वाचूयात अगोदर. यहेजकेलचं पुस्तक The book of Ezekiel, 33वा अध्याय 6 आणि 7 वचन. जर पहारेकऱ्याने तलवार येताना पाहून शिंग वाजविले नाही व लोकांस सावध केले नाही तर तलवारीने येऊन त्यापैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल. तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकऱ्याजवळ मागेन. तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याचा पहारेकरी नेमिले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास सावध कर. Ezekiel 33:6 onwards. But if the watchman sees the enemy coming and doesn't sound the alarm to warn the people, he is responsible for their captivity. They will die in their sins, but I will hold the watchman responsible for their deaths. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी एली नावाचा याजका संदर्भामध्ये आम्ही बघत आहोत. We are looking at the life of Eli, who was the priest. त्याला 2 मुलं आहेत. He had 2 sons. एकाचं नाव आहे हपणी आणि दुसऱ्याचं नाव आहे फिनहास. The one was Hophni and the other was Phinehas. तिघही याजक आहेत. या एली याजकाच्या हाताखाली हे काम करणारे त्याची 2 मुलं म्हणून तिघही याजक करण्याचे काम करत आहेत. They were working, all 3 of them were working as priests. पण एलीच्या दोन्ही मुलांची साक्ष काय आहे? But the testimony of both his sons, त्याचा उल्लेख 1 शमूएल 2:12 मध्ये केलेला आहे. we can see it in 1 Samuel 2:12. ते अधम होते. They were unrighteous. त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. They did not know God. एली याजकाची 2 मुलं आहेत. Both were the sons of Eli. त्यांना परमेश्वराची ओळख नाहीये. They did not know Lord. आता या तिघांचाही अर्थ जर आम्ही बघितला, If we look at the meaning of all 3, एली या शब्दाचा अर्थ आहे the meaning of Eli, देव परमोच्च आहे. it's God is the highest. हपणी या शब्दाचा अर्थ बघितला, If we look at the word Hophni, माझ्यासाठी समर्पित किंवा माझ्यासाठी समर्पण. it's the meaning is offering for me. आणि फिनहास या शब्दाचा अर्थ जर आम्ही बघितला, If we look at the meaning of Phinehas, फार सुंदर अर्थ आहे. it's very beautiful. देवाचे वचन धैर्याने व निर्भयपणे लोकांपर्यंत पोहोचवणारा. To take the word of God to the people in a very fearless way. पण तिघांची कृत्य जर बघितली तर किती कशी आहेत तो. But if you look at the acts of all of them, how are they? त्याच्या दोन्ही मुलांना परमेश्वराच्या नावाची ओळख नव्हती. All their children didn't know the Lord. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे. They misused their place. उपासनेसाठी येणाऱ्या लोकांचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. They used to take disadvantage of the people who used to come there to worship. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करणाऱ्या स्त्रियांशी त्यांनी कुकर्म केलेले आहेत. They had done wrong things to the ladies who used to come there to worship. शास्त्रलेख आम्हाला सांगतो चांगलं नाव विपुल धनाने इष्ट आहे. The word says that a good name brings glory. सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा. It's more fragrant than a good fragrance. किती चांगली नाव आहेत बघा. Such good names. हालेलुया. पण कर्म काय हो, कर्तव्य काय, त्यांची कामाची कृत्य कशी आहे तो. But the act of the deeds, त्यांनी लोकांचा गैरफायदा घेतलेला आहे. they took disadvantage of people. आणि एक वचन वाचूया. 1 शमूएल 3:13 मध्ये त्याच्याविषयी सांगितलं, त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही. In 1 Samuel 3:13 it says that they had warned him that judgment is coming upon the family, but they didn't do anything about it. वाईट काम करण्यापासून एली याजकाने त्या दोघांनाही रोखलेलं नाहीये. Eli didn't do
anything about their sons when they were doing wrong things. आपल्या मुलांची सुधारणूक न करता त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. He didn't pay attention to improving them, but he ignored it. चांगल्या सवयी मूल्ये शिस्त त्यांना लावली नाही, He didn't put good discipline to their children. म्हणून त्याची ती दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत. So both of the sons went wasted. आणि देवानं आम्हाला आमची लेकरं चिन्ह आणि उत्पात यासाठी दिलेली आहेत. And this is a warning for us. आमची लेकरं वाया गेलेली नाही, Our children are not wasted yet. तर आमच्या मुलांविषयी आम्ही साक्षी आहे, ऐकणं गरजेचं आहे. 2 योहान 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे According to 2 John 4, this is a witness. तुझ्या मुलांपैकी कित्येक सत्याने चालत असलेली मला आढळलेली आहेत. A lot of children I have seen of yours who are walking righteously. याचा मला अतिशय आनंद झाला. I am very happy about it. इस्रायलचा हा 7वा महायाजक आहे, This is- 7वा याजक आहे. This is the 7th priest of Israel. तरी पहारेकऱ्याच्या पित्याच्या भूमिकेत तो अपयशी ठरलेला आहे. He was unsuccessful as a father. देवाच्या तराजूत गुन्हा भरलेला आहे. The God is judging. आम्ही बघत आहोत शिस्त लावणारा पिता. A father who disciplines. या ठिकाणी एली याजक आहे, This is the priest Eli, सेवा करत आहे, who is serving. पण परंतु आपल्या कुटुंबाकडे आपल्या मुलांकडे त्याचं दुर्लक्ष झालेलं आहे. But he kind of ignored the children. इब्रिकरास पत्र 12 अध्याय 6 आणि 7 वचन. ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्रांना स्वीकारितो त्याला त्या प्रत्येकाला फटके मारितो. ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? Hebrews 12, 6 and 7. For the Lord disciplines those who he loves, and he punishes each one he accepts as his child. As you endure this divine discipline, remember that God is treating you as his own children. मगाशी मी म्हणालो शिस्त हा चारित्र्य घडवणारा प्रवास आहे. Before I told you that disciplining is building character. एली त्या ठिकाणी उन्हा भरलेला आहे, Eli was not doing it. आणि मग परमेश्वराला त्याला कठोर शब्दामध्ये सांगावं लागलेलं आहे. In harsh words, God had to tell him. त्याला विचारणा केली, जाब त्याला विचारलेला आहे. He has been asked an account of this. पहिले शमूएल 2:29 मध्ये परमेश्वर त्याला जाब विचारत आहे. God is asking an account in 1 Samuel. परमेश्वर त्याला म्हणत आहे, God is saying, त्याचा उत्तरार्थ आम्ही जर बघितला, तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस? He's asking, why are you honoring your children more than me? म्हणजे त्याला सांगायचंय, तू आपल्या पुत्राला वेळी शिक्षा का करत नाहीयेस? He wants to say that, why are you not punishing your children? त्यांना शिस्त का लावत नाहीये? Why are you not correcting them? प्रेज द लॉर्ड. शिस्त लावत असताना While disciplining, साप तर मेला पाहिजे, the snake should die, पण काठी मात्र तुटता कामा नये. but the rod shouldn't break. आमची शिस्त याप्रमाणे असायला पाहिजे. This is how our discipline should be. माझ्या मुलाचं स्टीव्हनचं मी उदाहरण देतो. I'll give you an example of my child त्याला मी Stephen. खांद्यावर बसवलेला आहे, I've kept him on my shoulders, पण डोक्यावर त्याला बसू देण्याचा कधी प्रयत्न केलेला नाहीये. but I've not tried to let him sit on my त्याला head. डोक्यावर बसू दिलं नाहीये. I have not let him sit on my आम्ही head. आमच्या लेकरांना वेळी शिस्त लावणं गरजेचं आहे. We have to correct our children at the right time. नीतिसूत्र 29:17 मध्ये Proverbs 19 and 17. 20 आणि 17, तू आपल्या मुलास शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवास हर्ष देईल. Proverbs 29:17. Discipline our children, and they will give you the peace of mind and will make your heart glad. अजून 1-2 वचनं वाचूया. नीतिसूत्र 19:18. काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको. Proverbs 19 and 18. Discipline your children while there is hope, otherwise you will ruin their lives. अजून वचन वाचूया. नीतिसूत्रे 23:13 आणि 14. मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नको, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. तू त्यात छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव. Proverbs 23:13 and 14. Do not fail to discipline your children. The rod of punishment won't kill them. Physical discipline may well save them from death. आम्हाला माहीत आहे जुन्या अगोदरच्या हे नवीन शिक्षण येण्याच्या अगोदर जुनी शिक्षण पद्धती होती. Before this new teaching came, there was the old teaching. त्या ठिकाणी छडीचा वापर व्हायचा. The rod was frequently used back then. छडी लागे छमछम, छडी लागे छमछम. येत होती की नाही विद्या घमघम? प्रेज द लॉर्ड.
if a rod was hit, you used to get education. त्या छडीच्या धाकाने प्रगती होत असे. And because of the fear of the rod, there used to be progress. पण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्याच्या नादामध्ये But in order to follow it, त्या छडीचा विसर पडलेला आहे. we might have forgotten the rod. 8वी पर्यंत सगळ्या मुलांना मोफत सगळ्या मुलांना पास करायचं. Till 8th, you have to pass every child. त्याचाही अर्थ चुकीचा लावला गेला. Even the wrong meaning was paid to it. छडीच निघून गेले. The rod is gone. छडीचा धाकच राहिला नाही. There is no fear of a rod anymore. प्रेज लॉर्ड. आणि त्या छडीचा धाक नसल्या कारणाने वडील म्हणून एली आपल्या मुलांना सुधरू शकला नाही. Because there was no fear of the rod of discipline, Eli couldn't correct his children. शिस्त लावण्यास एली असमर्थ ठरला. Eli was not successful in correcting his children. याजक या नात्याने सर्व माहिती त्याला होती. He had all his information as a priest, पण त्याच्या दुर्लक्षितपणामुळे but because of his negligence, मुलांचाच नव्हे तर त्याचाही एकाच दिवशी नाश झालेला आहे. but not just the children, but even him, all of them were perished in single day. आणि एलीचा याजकीय वंश त्या ठिकाणी खंडित झालेला आहे. The priesthood of Eli was stopped there itself दुर्लक्ष केलं गेलं. because of ignorance. मुलांना शिस्त लावली नाही. Didn't correct children. म्हणून आम्हाला आमच्यामध्ये शिस्त असणं फार गरजेचं आहे. We have to have discipline in us. आम्ही सुज्ञ आहोत की मूर्ख आहोत हे आम्हाला ठरवायचं आहे. We should know if we are wise or foolish. इब्रिकरासपत्र 12 अध्याय 11 वचन. कोणती शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. तरी ज्यास तिचा अभ्यास झाला त्यास ती पुढे धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. Hebrews 12:11. No discipline is enjoyable while it is happening. It's painful. But afterward, there will be a peaceful harvest of right living for those who are trained in this way. धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. Righteousness gives a pleasing and a peaceful fruit. घरामध्ये मुले हट्टी, स्वार्थी, उद्धट आहेत का? Are your children selfish and arrogant? वेळीच आवर घाला. You have to correct them at the right time. एली आमच्यासाठी एक उदाहरण आहे. Eli is an example for us. त्याच्या घराण्याचा नाश झाला. His family and his family was perished. गरज पडल्यास कडक शिक्षा त्यांना देणं गरजेचं आहे. You have to discipline them in the right way. मुलांना जन्म देणं ही केवळ जैविक प्रक्रिया आहे. Giving birth is a natural process, पण त्यांना योग्य संस्कार, but giving them the right teaching, शिस्त, discipline, देवभय and fear of God देणं हे पालकांचं मुख्य कर्तव्य आहे. is the first and prior responsibility of parents. तुम्हाला शाळाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रतिज्ञा लिहिलेली आहे, तिच्याकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. I want to bring your attention to the pledge that's written in the books in the schools. किती जणांना शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली प्रतिज्ञा आठवते हो? How many of you remember it? काय प्रतिज्ञा आहे त्या ठिकाणी? फार छान प्रतिज्ञा त्या ठिकाणी लिहिली गेलेली आहे. It's a very nice pledge. काय प्रतिज्ञा बघा ती. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन. I will honor my parents, my elders, आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. and will behave nicely with everyone. जे शाळेत शिकलेले आहेत त्या प्रत्येकाला ह्या प्रार्थनेचा प्रतिदिन प्रार्थना म्हटली गेली जायची. ही This pledge was said every day in the school. त्या शालेय जीवनापासून आमच्यावर ते संस्कार रुजवले गेलेले आहेत. ते बाळकुळ आम्हाला पाजलेलं गेलेलं आहे. From our school lives, we were taught this in our culture. मी माझ्या पालकांचा, I will honor my parents, गुरुजनांचा, my elders, वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन and teachers. I will honor them आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. and will behave gently with everyone. आमची मुलं अशी वागतात का हो? Do our children behave like this? बरीचशी आत्ताची लहान लेकरं जर आम्ही बघितली ना, If we look at the children today, मोठ्या माणसांना ते आरे तुरे बोलतात. they call in a very improper way to the elders. त्यांचा आदर करत नाहीत. They do not honor them. कदाचित त्यांना ते लहान आहेत, त्यांना माहीत नाही ते. Maybe they're young, they don't know this. पण आई वडील या नात्याने, वडील या नात्याने आमचं ते कर्तव्य आहे. As
Parents, this is our ही responsibility. प्रतिज्ञा आम्हाला तसं करायला भाग पाडते. The pledge teaches us to do so. इव्हन आमचा स्वर्गीय पिता आम्हाला त्या दृष्टिकोनात आम्हाला आमच्या लेकरांना शिकवायला भाग पडत आहे. Our Heavenly Father is teaching our children to do so. अशा प्रकारे आम्ही आमच्या लेकरांना शिस्त लावणं गरजेचं आहे. This is how we should train our children. त्यांच्या चारित्र्यासाठी त्यांना प्रेमाने शिस्त लावून For their character, we have to discipline them in a loving way. वेळीच वळण लावणं गरजेचं आहे. We have to correct them at the right time. बालपणी रुजवलेले संस्कार आयुष्यभर टिकतात. The culture that is imbibed at a very young age lasts for all their lives. म्हणून मुलांच्या चुकांकडे पाहताना So when you look at the mistakes of your children, अजून लहान आहे हो, he's still young. मोठा झाले सुधारेल की आपोआप, He will correct himself when he grows up. असे म्हणून दुर्लक्षित करणे ते तोट्याचं आहे. If you say and ignore this way, it's of no use. ती धोक्याची घंटा आहे. It's a warning bell. आज दिलेले संस्कार उद्याचा स्वभाव घडवणार आहेत. The culture that you imbibe today will determine their future character. उद्याचे जे सजग नागरिक आहेत, They are the citizens of tomorrow. जिच्या हाती पाण्याचे दोरी ती जगा उद्धारी. Whoever has the water, she takes the world. लेकरांना सुधारण्याचं सामर्थ्य देवानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. God has given us the power to correct the children. ती शिस्त आम्ही आमच्या लेकरांना लावणं गरजेचं आहे. We have to discipline our children that way. प्रेज द लॉर्ड. अजून एक उदाहरण बघूया. Another example, अजून एक पिता आहे another father जो देवाच्या मनासारखा आहे, who is like God. पण तरी देखील But even then, आपल्या मुलाला तो शिस्त लावू शकला नाही. he couldn't correct his children. कोण तो? दावीद. David. वचन वाचूया. पहिले राजे 1 अध्याय 6 वचन. तू हे काय करीतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखविले नव्हते. तो फार रूपवान होता. अबशालोमाच्या मागून तो जन्मलेला होता. 1 Kings 1:6. Now his father, King David, had never disciplined him at any time, even by asking, why are you doing that? तू हे काय करीतोस Why are you doing that? असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखविले नव्हते. Never in his life his father had made the child sad. शिस्त लावणाऱ्या बापाविषयी आम्ही ऐकत आहोत. We are listening to the father who disciplines, आणि ह्या बापाने त्याच्या मुलाला जन्मात कधी दुखवलेलं नाहीये. and never in his life he had made his child sad. दावीद महान राजा होऊन गेला, King David was a very great king. पण मुलगा आदोनिया याच्या बाबतीत But in case of his son Adonijah, त्याने त्याला शिस्त लावली नाही. he did not discipline him. परिणामी या आदोनियाने बंडखोरी केली पित्याच्या विरोधात. Result was he deceived his own father. त्याच्याच बापाच्या गादीवर बसण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. He wanted to sit on his father's throne. योग्य शिस्त न लावण्याचा हा परिणाम आहे. This was the result of not having the right teaching. दाविदाच्या दुर्लक्षितपणामुळे Because of the ignorance of King David, त्या आदोनियातला अहंकार आणि स्वैराचार वाढला गेलेला आहे. we can see the selfishness and the pride in the life of Adonijah. म्हणून आमच्या लेकरांना आम्ही वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. So at the right time, we have to correct our children. आमचा देव चांगला देव आहे. Our God is a good God. तो उत्तम पिता आहे. He is a great father. उत्तम लेखापरीक्षक आहे. He is the best judge. आणि एक दिवस त्याला सर्व लेखाजोगा आम्हाला द्यायचं आहे. One day we have to give him an account. त्याचं ऑडिट जे आहे ना ते अचूक ऑडिट आहे. His audit is very perfect. त्याच्या न्यायात कोणती चूक नसते. There is no mistake, कोणताच पक्षपात नसतो. no biasness. तो आज आम्हाला सावध करत आहे. Today he is welcoming us. पुन्हा एक बार तुम्हाला तुमच्या बालपणाकडे मी घेऊन जात आहे, शाळेय जीवनाकडे घेऊन जात आहे. I am taking you to your days of school. ज्यावेळेस आम्ही लहानपणी शाळेत जायचो When we used to go to school, त्यावेळेस आम्हाला शिक्षा दिल्या जायच्या. we were given punishments. किती जणांना त्या आठवतात? How many remember? त्या शिक्षा जर आज आम्ही सकारात्मकतेने घेतल्या If we take those punishments in the right तर way, त्या शिक्षकांचे आम्हाला आभार मानावेसे वाटतात. we feel like thanking our त्या teachers. प्रत्येक शिक्षेतून आम्हाला काहीतरी बोध झालेला आहे. Every teacher has taught us something. आम्ही घडवलो गेलेलो आहोत. We've been made. आमची घडवणूक झालेली आहे. We've been made. कुठल्या त्या शिक्षा बघा. Let's see. बाकावर उभे राहा. Standing on the bench. आताच्या लेकरांना माहित नाही म्हणा, पण जुन्या जे आम्ही आहोत त्या आम्हाला अशा शिक्षा व्हायच्या बघा. बाकावर उभे राहा म्हणजे मोठी स्वप्न बघा. Standing on the bench means dreaming high. हात वर करून उभे राहा. Raise your hands. मी माझ्या मुलाला
लहान असताना ही शिक्षा नेहमी द्यायचो. I used to punish my child in this way. त्याचा उद्देश काय आहे? उच्च ध्येय ठेवा. That means sit on the high place, भिंतीकडे तोंड करून उभे राहा. stand looking at the wall, आत्मपरीक्षण करा. means introspect. वर्गाबाहेर उभे राहा. Stand outside the class, 4 भिंतीतून बाहेर पडा go outside the 4 walls आणि जग बघा. and look at the world. आठवतात का या शिक्षा? Do you remember? गुडघे टेका, Stand on your knees, नम्र व्हा. be humble. गुडघे टेका म्हणजे आमच्या प्रभूला शरण या. Go to the feet of our Lord. आपल्या पित्याला शरण जाणं Go आहे. to the feet of our God. कोंबडा व्हा. Become a hen. शारीरिक सहनशक्ती वाढवा. Increase your stamina. फळा पुसा. Erase the board. झालं गेले असून नव्याने सुरुवात करा. Forget everything that's happened and restart. तोंडावर बोट ठेवा. Keep a finger on your mouth. शांत बसा. Stay quiet. कान धरा. Hold your ears. लक्षपूर्वक ऐका. Listen carefully. अंगठे धरून उभे राहा. Hold your thumbs. लवचिक बना. Flexible. अशा बऱ्याच शिक्षा आहेत. There are so many Praise the mistakes. Lord. आणि कित्येक वेळा हे त्यांचे पालकच त्या शिक्षकांना सांगायचे याला शिक्षा करा, घडवा, की जेणेकरून हा सुज्ञ नागरिक बनेल, सजग नागरिक बनेल. The parents themselves used to tell the teachers to punish them so that they'll be good citizens. जुन्या काळच्या त्या शिक्षकांबरोबर आमच्या पालकांचे देखील आम्हाला यावेळेस या ठिकाणी आभार मानावेसे वाटतात की आम्हाला त्यांनी योग्य शिक्षण दिलेलं आहे, योग्य शिस्त लावलेली आहे. Along with the teachers, we also feel like thanking our parents for giving us the right teaching. चौथा पिता बघूयात. The fourth father, कृपाळू, कनवाळू, क्षमाशील पिता. a very graceful and one who forgives. सर्वांच्या परिचित असं वचन आहे. We all know this verse. स्तोत्र संहिता Psalms 103:12. 113 and 12. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केले आहेत. How much you are away from forgiveness, your sins are away from you. कृपाळू, कनवाळू, क्षमाशील पिता. He is a forgiving father. लूक कृष्णवर्तमान यातील 15व्या अध्यायातील उधळ्या पुत्राचं उदाहरण आम्हाला आठवतं. We know the parable of the prodigal son. उधळ्या पुत्राने संपत्ती मागितले, He asked for property. पित्याने देऊन टाकले, Father gave it to him. पण त्याने मागं फिरावं म्हणून चुकलेल्या मुलाची तो पिता वाट बघत आहे. But the father was still waiting for the son who did wrong. कदाचित त्या ठिकाणी उल्लेख केला नाही त्याने प्रार्थना केली की काय, Maybe he didn't, it's not mentioned if he prayed or not. पण मला वाटतं की तो कदाचित तो पिता त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत असेल की पित्या तो माझा मुलगा परत माघारी फिरू देत. But probably the father must be praying to God that, Lord, may my child turn back. या ठिकाणी आम्हाला त्या पित्याची आपल्या पुत्राविषयीची काळजी आम्हाला दिसून येत आहे. We see about the caring nature of the father regarding his son. मुलगा आपल्या हिस्स्याची संपत्ती घेऊन गेलेला आहे. Son took the share of his wealth and he went. संपत्ती सगळी संपली गेलेली आहे. The wealth was all over. तो शुद्धीवर येऊन परत आपल्या बापाच्या घराकडे येत आहे. He came to his senses and he was heading back to his father's house. आणि सकाळी वाट चुकलेली व्यक्ती संध्याकाळी जर घरी आली तर तिला आम्ही लगेच माफ करतो. And if a person who lost his way in the morning has come back in the evening, we forgive them. आणि वडिलांनी लगेच त्याच्या दुरूनच त्या मुलाकडे बघितलं, धावत गेला, मिठी मारलेली आहे, चुंबन घेतलेले आहेत, प्रीतीचा वर्षाव त्याच्यावरती केलेला आहे. The father saw him from a distance, ran toward him, kissed him, and showed lots of love to him. आमच्या पित्याने देखील आम्हावर तशीच प्रीती केलेली आहे. Our father has loved us the same way. त्या नाशाच्या खाचीतून दलदलीच्या चिखलातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. He brought us from the sins, त्याची मुलं होण्याचा त्याने आम्हाला अधिकार दिलेला आहे. gave us the right to become his children. आणि या बापाने त्याला सुधारण्याची संधी दिलेली आहे. This father gave him a chance to recorrect himself. पुन्हा एकदा त्याला आपल्या कुटुंबामध्ये पूर्ववत केलेलं आहे. He has brought him in the family once again. त्याची पुनर्बांधणी केलेली आहे. He has re-established him. यातून त्या बापाचं निस्सीम अथांग प्रेमाचं दर्शन आम्हाला घडत आहे. We can see the vast love of the father through this. आपल्या पित्याविषयी एक छान वचन आहे. मिखाचं पुस्तक 7वा अध्याय 18व्या वचनामध्ये वचन सांगतं, तुझ समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. Micah 7:18,
Where is another God like you, who pardons the guilt of remnant, overlooking the sins of his special people? You will not stay angry with people forever, because you delight in showing unfailing love. Once again, you will have compassion on us. पश्चाताप करण्याला तो क्षमा करतो. He is the God who forgives those who repent. आपल्या स्वर्गीय पित्याने कितीतरी आमच्या चुकांची आम्हाला क्षमा केलेली आहे. Our Heavenly Father has forgiven so many sins आमचे of us. सर्व अपराध त्याने त्या समुद्राच्या डोहात टाकून दिलेले आहेत. He has put all our sins in the sea. आणि त्या पापांकडे तो परत बघतही नाहीये. He doesn't even look back at those sins. मग अशा आम्ही ते गीत गायलं, येशू तेरा कुठलं शेवटचं कुठलं गीत गायलं? येशू तेरे जैसा कोई नाही. कसा आहे आमचा पिता? त्याशिवाय कोणीच नाही हो, त्याच्यासारखा कोणीच नाहीये. This is how our Father is. There is no one like him. त्याने आगापी प्रीती आमच्यावरती केलेली आहे. He has showered endless and agape love on us. अपार कृपा तो आमच्यावरती करत आहे. He has endless grace on us. आम्ही भस्म झालो नाही, ही फक्त त्याचीच कृपा आमच्यावरती आहे. We are not devoured, and it's His own तो grace for कृपाळू, us. कणवाळू, क्षमाशील पिता आहे. He is a very graceful and compassionate Father. आणि देवाची इच्छा आहे की या स्वर्गीय पित्याप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये ती आमच्या लेकरांना क्षमा करावी. And like our Heavenly Father, we must also forgive our children. आमचा पिता कृपाळू आहे, क्षमाशील आहे, कणवाळू आहे. Our Father is a Father of grace, compassion, and forgiveness. पुढचा पिता बघूयात, पाचवा. The fifth Father, प्रभूची सेवा करण्यास कुटुंबाला प्रेरित करणारा पिता. He is the Father who inspired his family to serve God. यहोशवाचं उदाहरण मला या ठिकाणी घ्यावंसं वाटतं. It's the example of Joshua. यहोवा या शब्दाचा अर्थ आहे यहोवा तारण आहे. The meaning of this word is Jehovah salvation. त्याचा उल्लेख यहोशवा 24:15 मध्ये आहे. It's in Joshua 24:15. वचन सांगतं, परमेश्वराची सेवा करणे तुम्हाला गैर दिसत असले But तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा. it says that if you refuse to serve the Lord, then choose today whom you will serve. परमेश्वराची सेवा करणे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा. If you refuse to serve the Lord, then choose today whom you will serve. यहोशवाने शेखेम येथे ठाम भूमिका घेत घोषित केलेला आहे. At Shechem, Joshua took a good responsibility and he's proclaimed this. काय त्याने घोषित केलंय? What has he proclaimed? मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. Me and my family, we shall serve the Lord. मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. Me and my family, we will serve the Lord. प्रभूची सेवा करण्यास कुटुंबाला प्रेरित करणारा हा पिता. He is the Father who inspired his family to serve the God. त्याच्या सर्व कुटुंबाला देवाच्या मार्गावर चालण्यासाठी तो प्रेरित करत आहे. He is inspiring everyone to walk in the way of the Lord. त्याच्या या वक्तव्यामुळे Because of these words, त्या ठिकाणचे जे लोक होते त्या लोकांची साक्ष देखील बदलली गेलेली आहे. the testimony of people around was आणि त्या changed. ठिकाणी ते देखील म्हणतात 24:24 मध्ये In 24:24, even they ते say, काय म्हणतात? what did they say? लोक यहोशवास म्हणाले, People said to Joshua, आमचा देव परमेश्वर याचीच आम्ही सेवा करणार we will serve the Lord our God. आणि त्याचीच आम्ही वाणी ऐकणार. We will obey him alone. कुटुंबाला परमेश्वराची सेवा करण्यास याने प्रेरित केलं. He inspired the families to serve the Lord. त्याच्या अवतीभोवतीचा सर्व लोक म्हणतात आम्ही फक्त आणि फक्त परमेश्वराची सेवा करणार आणि त्याचीच वाणी ऐकणार. Everyone around said that we will serve our Lord God only. जिवंत देवाची सेवा करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. They decided to serve the living God. आज आमच्या समोर देखील तो निर्णय घेण्याची वेळ आहे. Today even we have this chance to make the decision. कदाचित मंदिरामध्ये आम्ही उपासना करतो, आराधना करतो, Today in the church we might be praising and worshiping. पण चर्चच्या बाहेर गेल्यानंतर आमची काय अवस्था आहे? What is our condition when we leave the church? या ठिकाणी यहोशवा आम्हाला प्रेरित करत आहे. Here Joshua is inspiring us. प्रभूची सेवा करणारा तो आम्हाला प्रेरित करत आहे. He's motivating us to serve the तो Lord. आम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. He is giving us motivation. हालेलुया. दुसरा पिता आपण बघूयात. माझ्याकडे आता वेळ फार कमी आहे. Next Father, मानवाच्या संदर्भात आम्ही बघूयात. it's about human, शमशोनाचा पिता, the father of Samson, एक बुद्धिमान आणि विश्वासू पिता, a very wise and faithful father. संगोपन आणि लेकरांचं संगोपन आणि पालन पोषण कसं करावं
how to raise the children. याचं प्रशिक्षण मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून कसं घ्यावं याचं चाणाक्ष पण प्राप्त झालेला हा पिता आहे. This is the father who had the counsel and the wisdom to raise the children. मानवाने आपल्या लेकरासाठी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. Manoah prayed to God for his children. मानव देवाला म्हणत आहे या लेकराचं मला कशा प्रकारे संगोपन करायचं त्याचं मार्गदर्शन कर. He is asking God, how should I raise my children? प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला आमच्या घरामध्ये अशा मानवाप्रमाणे प्रार्थना करणं गरजेचं आहे. We have to pray like Manoah in our families and houses today. त्या शमशोनाच्या चढ उतारामध्ये मानवाने त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. In the ups and downs, Manoah prayed for Samson. आज मानवा तुमच्यासाठी माझ्यासाठी कित्ता आहे. Manoah is an example for you and me today. पुढचा व्यक्ती बघूयात इसाक. Next we see Isaac, एसाव आणि याकोब यांचा पिता. the father of Jacob and Esau. वचन वाचूयात. उत्पत्तीचं पुस्तक 27 अध्याय 27 ते 29 वचन. 4थ्या वचनावर तो म्हणतो, माझा जीव तुला आशीर्वाद देईल. त्याने आशीर्वाद दिला तो असा, पहा परमेश्वरानं आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या पुत्राचा सुगंध येत आहे. दे तुला आकाशाचे दैवर, पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षरस देवो. लोक तुझी सेवा करत, राष्ट्रे तुला नमोद. तुला शापणारे सगळे शापग्रस्त होत, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत. This is the blessing that he blessed his son. From the dew of heaven and the riches of the earth, may God give you abundant harvest of grain and bountiful new wine. May many nations become your servants and may they bow down to you. May you be the master and over your brothers and may your mother's sons bow down to you. लेकरांसाठी आई वडिलांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत. The blessings of parents are very important for the children. आई वडिलांचे आशीर्वाद लेकरांची भविष्याची दिशा ठरवणारे असतात. They decide the direction of the future of the children. आई वडिलांचे आशीर्वाद लेकरांच्या भविष्याची दिशा ठरविणारे असतात. The blessings of parents decide the direction of the children. येशूने देखील लेकरांना कवटावून त्यास आशीर्वाद दिलेला आम्ही पाहतो. Even we see that Jesus blessed the children. आपल्या स्वर्गीय पित्याने देखील Even our heavenly Father स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला आणि मला धन्य केलेला आहे. has blessed us with all the divine blessings in the name of Jesus. आमच्या पित्याला आशीर्वादांची रेलचेल आम्हावर करायला फार आवडतं. God loves to bless us with all the blessings. तो आम्हाला कधी शाप देत नाही. He never curses us. जरी त्या एदेन बागेमध्ये आदाम आणि हव्वेने परमेश्वराची आज्ञा मोडली, आज्ञेचं उल्लंघन केलं. Even though in Eden garden the people Adam and Eve did not obey the Lord, त्याने त्यांना शिक्षा दिली. he punished them, पण त्यांना शाप दिला नाही. but he didn't curse them. त्या ठिकाणी वचनात असा उल्लेख आहे, भूमीला शाप आला. If we see that the earth was cursed, आमच्या स्वर्गीय पित्याने आम्हाला आशीर्वाद दिला, शाप दिला नाही. our heavenly Father has blessed us, he never cursed us. आमच्या लेकरांसाठी आम्ही आशीर्वादाचे कारण ठरणं गरजेचं आहे. We have to be a reason of blessing for our children. आज सगळ्या पुत्रांनी पित्यांना विनंती करतो, To all the children and the fathers, तो आशीर्वाद देण्याचा आणि आशीर्वाद घेण्याचा हक्क आज आपण प्रदान करूयात. let us have the right to give and take blessings. प्रेज द लॉर्ड. आई वडिलांचे आशीर्वाद लेकरांसाठी फार महत्त्वाचे आहेत. The blessings of parents are very important for the children. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नोहाने देखील आम्ही बघतो, नोहाने देवाची आज्ञा पाळली, तारू बांधलं, आपल्या कुटुंबाचा बचाव केलेला आहे. Even we see that Noah obeyed God, he built an ark and saved his family. तो धार्मिक नीतिमान पुरुष गणला गेला. He became a righteous man. पण सुबत्तेच्या काळामध्ये But in the time of godliness, वचन सांगतं द्राक्षरस पिऊन मस्त झालेला आहे. he had become drunk and he was not in a good state. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुबत्तेच्या काळामध्ये देवापासून थोडासा दुरावला गेला. He went away from God. एक म्हण आहे, गरिबी असली तर लाजू नका, श्रीमंती असली तर माजू नका. There is a saying that if you are poor, do not be ashamed. If you are rich, do not be proudful. सुबत्तेच्या काळामध्ये कदाचित देवापासून दूर गेल्यामुळे पापाला कारणीभूत झालेला आहे. When he was in a good state, he went away from God and he sinned. आणि त्यानं देखील शाप देताना स्वतःच्या मुलाला शाप न देता त्याच्या मुलाच्या मुलाला म्हणजे नातवाला शाप दिलेला आहे. Even while cursing, he didn't curse his own son, but he cursed his grandchild. सांगण्याचा मुद्दा हाच आहे, आम्ही आमच्या लेकरांसाठी आशीर्वादाचे कारण होणं गरजेचं आहे. My intention of saying is that we need to be a reason for blessing for our children.
प्रेज द लॉर्ड. आता आपला स्वर्गीय प्रेमळ पिता, Let us look at our Heavenly Father, आकाश व पृथ्वीचा निर्माण करता, Creator of heaven and earth, मानव जातीचा रक्षण करता, the Protector of humankind, सर्वशक्तिमान परमेश्वर, all glorious and mighty परात्पर, God, सर्वोच्च, परम अनावरती उच्च असलेला, the Most High and Almighty God, त्रैक्यातील पहिला व्यक्ती, the first person among Trinity. त्या पित्याविषयी बोलताना येशू आपल्या शिष्यांना सांगत आहे, त्यांना म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या असे म्हणा. While teaching about to the disciples, Jesus says, our God in heaven. तो आमचा स्वर्गातील पिता आहे. He is our God in heaven. पिता फक्त दोनच अक्षरांचा शब्द आहे, The word Father is a few letters, परंतु तो कुटुंबाचा कणा आहे, but it's the backbone of the family, निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे. the selfless love. कदाचित त्या काय खातो आपण ते फणसासारखा जरी कणखर जरी असला, Even if he is like a pineapple, hard on the outside, आतून कसे असतात ते फणसाचे, प्रेज लॉर्ड, on the inside they're very soft. तसा तो पिता आहे. That's how he is. अखंड आपल्या मुलांच्या भविष्याच्या पाठीमागे राहणारा, He is always behind the future of his त्यांच्या children, इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा, to fulfill the desires of the children. त्याग करण्याची, सदैव त्याग करण्याची वृत्ती असलेला, He always has the nature to sacrifice. तो आपल्या मुलांवरती खरोखर प्रेम करतो. He indeed loves his children. आणि देवानं कसं आमच्यावरती प्रेम केलं, योहान 3:16 आम्हा सर्वांना परिचित आहे. John 3:16 tells us how he loved त्याने us. जगावर एवढी प्रीती केली, Loved the world so much आपला एकुलता एक पुत्र दिला. that he sacrificed his one उद्देश son हाच आहे की आमचं तारण व्हावं, आमचा उद्धार व्हावा, for us to be saved, वधस्तंभावर ख्रिस्त आम्हाला समजावा. for us to understand the Christ. प्रेज लॉर्ड, त्या पित्याने आम्हावरती प्रीती केली. Our God so loved us. त्याने कसं प्रेम केलं थोडक्यात सांगतो आणि थांबतो. I will tell you how he loved in a few minutes. ज्यावेळेस येशूने बाप्तिस्मा घेतला आणि बाप्तिस्मा घेऊन येशू वरती आला, त्यावेळेस पिता त्याच्याविषयी जे शब्द बोलला, त्या शब्दांच्या द्वारे देव आमच्यावरती किती प्रेम करतो ते आम्हाला समजतं. मत्ते शुभवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये, आणि पहा, अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचवर मी संतुष्ट आहे. दुसऱ्या भाषांतरामध्ये आरबीमध्ये सांगितलंय, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. In Matthew, we see 3:17, and a voice from heaven said, "This is my dearly loved son, who brings me great joy, and in him I'm pleased." हा माझा पुत्र, हा माझा पुत्र. This is my son. या शब्दातून परमेश्वरा 3 गोष्टी त्या ठिकाणी व्यक्त करत आहे. From these words, he's saying 3 things. हा माझा पुत्र, This is my son. म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराला हे सांगायचंय, तुझा पिता असण्याचा मला अभिमान आहे. He wants to say that I am proud to be a father. तुझा पिता असण्याचा मला अभिमान आहे. I am proud to be a father. काय किती पिता असे या ठिकाणी म्हणू शकता, तुझा पिता असण्याचा मला अभिमान आहे. How many fathers can say today, I am proud to be a आमच्या father? वागण्याच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे आम्ही त्या पिताला तशी जाणीव करून देऊ शकतो का आज? Through our acts, to our words, can we do this? हा माझा पुत्र. This is my son, दुसऱ्या ठिकाणी तो मला परमप्रिय my dearly loved son. असं बोलून परमेश्वरानं ईश्वरी आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. God has shown his love to Jesus. माझं तुझ्यावर प्रेम आहे. I am loving you. पित्याने ज्यावेळेस येशूला म्हटलं असेल, किती धन्यता वाटली असेल ना येशूला. How blessed would have Jesus been felt. जर मुलांना वाटतं की आपल्या पित्याने देखील ज्या प्रकारे हा पिता आपल्या पुत्राविषयी म्हणत आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, किती पुत्रांना वाटतं की पित्याने माझ्याविषयी असं म्हणावं. Just like how Lord says this about Jesus, that I am dearly pleased. How many of us think that we should have the same from our fathers? Praise the Lord. माझं तुझ्यावर प्रेम आहे. I love you. हालेलुया, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. I love you. तिसरी गोष्ट, Third thing, याचवर किंवा याच्याविषयी मी संतुष्ट आहे. I am pleased in him. परमेश्वराने आपल्या पुत्राविषयी त्या ठिकाणी संतुष्टी व्यक्त केलेली आहे, समाधान व्यक्त केलेलं आहे. God has shown his satisfaction about his son. आणि त्या ठिकाणी जणू काय तो म्हणत आहे, तू जे काही केलंस ना त्याबद्दल मी खुश आहे, संतुष्ट आहे, आनंदी आहे. He's saying that whatever you've done, I am very pleased and content. आज किती पालक आणि किती पिता आणि किती पुत्र असं म्हणू शकणार आहेत. How many fathers can and sons can say this today? प्रेज द लॉर्ड. हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचवर मी संतुष्ट आहे. This is my son, and in him I'm very pleased. त्याने तुम्हाला आणि मला पिताने, तो तुमचा आणि माझा पिता असा झालेला आहे. He has become your and my father.
मी तुम्हास पितासा होईन I will be a father for you, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशा व्हाल. and you will be children to me. असे सर्व सत्ताधारी प्रभू आम्हाला म्हणत आहे. This is the God who has dominion over everything says. शास्त्रलेखामध्ये आम्ही जर बघितलं, If we see in the scriptures, आपल्याला पिता म्हणून तो अनेक ठिकाणी प्रगट होतो. we can see a revelation of Father a lot of times. तो लाचारांचा पिता आहे. He is the father of तो those who don't. सनातन पिता आहे. He is the father of तो everlasting. तो पितृहीनांचा अनाथांचा पिता आहे. He is the father of orphans. तो करुणाकर पिता आहे. He is the father of the तो grace. वैभवशाली पिता आहे. He is the father of तो majesty. सनातन पिता आहे. He is the father of तो everlasting. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा दयाळू पिता आहे. He is the father of everyone who believes. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे तो तुम्हाला आणि मला प्रगट झालेला आहे. The same way he has been revealed to you and me. आणि त्याने ख्रिस्त येशूमध्ये आब्बा आणि बापा अशी हाक मारण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. In Jesus Christ, he's given us the authority to call him Father and Abba. आणि त्या पित्याची इच्छा आहे It's the will of this Father आम्ही त्याची आज्ञा पाळावी आणि त्यानं देखील आमच्याविषयी हेच म्हणावं की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. that we should obey him, and this is my dearly beloved son, and I'm well pleased in him. नीतिसूत्रे 17:6 मध्ये 17:6 मध्ये सांगितलंय, मुलांची शोभा त्यांचे वडील होत. In Proverbs 13:6 it says that parents are the pride of their children. मुलांची शोभा त्यांचे वडील होत. Parents are the pride of their children. काय मी माझ्या मुलांची शोभा आहे काय? Am I the pride of my children? आणि सरते शेवटी परमेश्वर म्हणताय, जसा तो स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा, ही देवाची आमच्याविषयी इच्छा आहे. Just like how Heavenly Father is complete, so you be. त्या स्वर्गीय पितासारखा कोणताच पिता नाही. There is no other Father like the Heavenly Father. स्वर्गीय पिता पित्यांसाठी अनुकरण करण्यासाठी एक सर्वोत्तम उदाहरण आहे. He is the best example for all the fathers. आम्हा सर्वांसाठी तो एक उत्तम उदाहरण आहे. He is the best example for all of us. आणि हा पिता भल्यांच्या मार्गाने चालण्यास, For all the people who walk in the right way, धार्मिकांच्या रीतीचे अवलंबन करण्यास for the righteous people, त्याची कृपा आम्हा प्रत्येकाला पुरवो. may His grace be sufficient and enough for तो us. अतुलनीय पिता आहे. He is a great Father. त्याच्या जवळ जाऊयात, Let's go to Him. म्हणजे तो आम्हा जवळ येईल. So He'll come to आणि us. त्या अशा या सर्वोत्तम पित्याशी आपण घनिष्ठ नातं प्रस्थापित करूयात. And let's have a close relationship with such a Father. देवबाप करू या सर्व वचनांच्या द्वारे आम्हाला चालण्यास त्याची कृपा पुरवो. May God give us the grace to follow all देवाला His धन्यवाद, words. देवाला धन्यवाद देऊयात. All glory be to God. देवाचे आभार मानूयात. All praise and thanksgiving to God. आपल्या जागेवरती आपण उठून उभूयात. Let's stand in our places. जे आपण आज ऐकलेलं आहे त्याच्यावरती आपण थोडंसं मनन करूयात, चिंतन करूयात. आपले डोळे आपण बंद करूयात. त्या देवाला आपण साथ घालूयात.